मैं साहिल और आप देख रहे हैं साहिल और ब्लॉग 58। जैसा कि दोस्तों अभी हम नया एक चैलेंज करने वाले हैं जो पुणे की जो मराठी है। तो आज मैं पूरे दिन सिर्फ वही मराठी लैंग्वेज में बात करने वाला हूँ। तो आज वो अपना चैलेंज है, तो ये चैलेंज वीडियो है, चैलेंज प्लस ब्लॉग वीडियो। तो मेरे घर के रिएक्शन देखते हैं, जहाँ मैं जॉब करता हूँ वहाँ की रिएक्शन देखते हैं कि क्या होता है और क्या नहीं। तो चला सुरुवात करूया आपण आपला या गोंधळाला। जय मल्हारी। तर कसा काय राव, तर आज दिवसभर मी असंच बोलणार आहे। थोडं सरकावू, खूप जागा घेत आहे तुम्ही। तर कोणाकोणाला अशी लँग्वेज म्हणजे अशी भाषा आवडते मराठवाड्याची तर मला सांगा। थोडं बहुत बघून आता बोलून तर कोण काय बोलते आपल्यासोबत माहीत झालं की आपल्याला त्याची सवय लागली। चांगला आहे, शुद्ध मराठी बोलायला भेटेल। नागपूरची मराठी तर तुम्हाला माहीतच आहे। तर पुण्यातली पण मराठी बघू घेऊ चॅलेंज। आणि हा मला खूप आवडते मराठी वगैरे बोलायला वगैरे, कारण की माझा मित्र होता संभाजीनगरला, अतुल पाटील। छत्रपती संभाजीनगरला होता माझा मित्र अतुल पाटील। तर तिकडं राहायचा तो, तर तो आमचा पेट्रोल पंपवर जॉब करायचा। तर त्याच्याकडून मी थोडी बहुत शिकलो सॉरी। तर मजा आलं। बघू थोडं कसं बोलतोय, का बोलतोय, कुठं चुकतोय तर मला सांग जा कमेंट सेक्शनमध्ये माऊली। तर चला ओ राव, चला का क्रिकेट बघतोय, चलाच आहे आपल्याला आता। तर चला ओ बोला थोडंसं। विक्की राव मोबाईल बघतोय आमचा वाला। मोबाईल याचा मोबाईलमध्ये असं काय आहे की काय माहीत नाही आम्हाला। तर बघू। ओ राव काय करताय, मोबाईल बघतोय आमचा राव। याला असं वाटत असेल मी असा विचित्र काऊन बोलतोय, तर याला नंतर सांगू ना आपण काऊन असा बोलतोय। मग अशी म्हणत पण होता तू कंटिन्यू असा का बोलतोय म्हणे। म्हणलं बोलतोय मला चांगलं वाटते, मला मित्र भेटला म्हणून राव बोलतोय म्हणून चांगलं वाटते। कसा काय बोला माझ्यासोबत। आपण अगर आपले 1000 सबस्क्रायबर अगर आपली कंप्लीट झाले ना, तर आपण एक Q&A ठेवून, तर त्या Q&Aमध्ये मला सांगते की Q&Aमध्ये मला क्वेश्चन विचारायचा, ठीक आहे, आपण आन्सर करून देऊ। तर इंस्टाग्रामवर लवकरच मी व्हिडिओ वगैरे अपलोड करणं चालू करणार आहोत। सध्या माझी इंस्टाग्रामवर कोणती पोस्ट वगैरे नाही आहे। एक ID आहे पण ते प्रायव्हेट आहे। तर एक एक ID मी एकच ID ठेवणार आहे, साहिल ब्लॉग 58 वाली, जी मी आता न्यू ओपन केली आहे। तर त्याच्यावरच मी पूर्ण अपलोड वगैरे सगळे माझे करत राहीन, जे शॉर्ट्स आहे सगळं काही आहे। तर असं तुम्हाला सपोर्ट करा। आणि चला बघू आपण थोडं अजून कोणाची रिॲक्शन राहते अशी। तो आला नाही आपला येडाबाई म्हणतो आपला रुपेश कुमार, आले नाही आहे रुपेश राव। तर बघू तर कोणाला जेवणामध्ये काय काय आवडते। पुण्यातले जे लोक आहेत ते नागपूरमधलं तुम्हाला कोणतं जेवण आवडतं ते सांगा, आणि जे नागपूरमधले लोक आहेत तुम्हाला पुण्यातलं कोणतं जेवण आवडते ते पण सांगा। तर बनले राहा असे माझ्यासोबत। मंडळी तुमचं वाला मी घरी आलोय जॉबमधून, थोडी बहुत मराठवाड्याची मराठी बोलतोय। आमचा बापू आमच्या हृदय कसा आहे माऊली, किती गोड आहे। भूचू कर भूचू भूचू आहे का। कुठं गेलतय, किती आठवण येतंय मला ना तुझ्या मावशीला। तुझी मावशी तिकडे आहे, आज बिर्याणी बनवत आहे। माझे पप्पा खूपच चांगली बिर्याणी बनवत आहे, मला काय सांगू राव, खूप चांगली बिर्याणी बनवत आहे। भूचू आला का बेटा, भूचू आला। मेरी खुशियाँ तू ही। असा काऊन वाटते मला मला तुझ्या जवळ जबरदस्ती राहतोय। जब से तेरी दुआएं मांगू। त्याला इकडं आण फोटो काढून डिशूम करायला। इकडं ऐक ना, तो काय कसा हसतोय, तो बघ कसा हसतोय। त्याला इकडं आण, त्याला फक्त नाही कसं भूचू करायला त्याच्या हाताने, तो काय कसा करतोय। तो बाय आता बघा हायलाइट मध्ये माझा हायलाइट मध्ये पण भूचू म्हणूनच आहे। तर दोस्तों अभी ब्लॉग यहीं पे एंड करते थे। आपको मेरा ब्लॉग और आपको मेरा चैलेंज कैसा लगा आप मुझे कमेंट सेक्शन में बताओ। अगली बार हम भोजपुरी का बनाएंगे। तो चलो बाय, लव यू ऑल।